मागील 5 वर्षांत या भागात विकासाची वाटचाल थांबली होती। आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून राहुरी मतदारसंघातील गावांचा 5 वर्षांचा विकास कामाचा अवशेष भरून काढणार असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सांगितले। अहिल्यानगर तालुक्यातील बाराबबळी, शहापूर, केतकी या भागात 2 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ, अनिल करांडे, कानिफनाथ कासार, राहुल पानसरे, महेश जोडगे, दीपक लांडगे, रोहित भुजबळ, बाबा खरसे, सोन्याबापू खोमणे, प्रकाश घोरपडे, रावसाहेब वागसकर, रामदास पुंड, राजकुमार विटेवाड उपस्थित होते। यावेळी कर्डिले म्हणाले की या भागात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या होत्या। दळणवळणासाठी रस्त्याची सुविधा नाही, पाणी, वीज, कचरा यांबाबत मोठ्या अडचणी होत्या। विधानसभा निवडणुकीत आमदार कर्डिले यांनी या भागातील विकास कामाचा दिलेला शब्द पाळत 6 महिन्यात 2 कोटी रुपयांची कामे दिली। येणाऱ्या 4.5 वर्षांत या भागात एकही विकास कामे शिल्लक राहणार नाहीत। 2 महिन्यात हे 2 कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत। या नागरदेवळे गटात राहुरी मतदारसंघातील गावे नसली तरी सुद्धा या गावांचा विकास काम आपण करणार आहोत। राज्यात आपले सरकार असल्यामुळे राहुरी मतदारसंघातही गावात विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम करणार आहोत। निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच आपण बाराबाबी आणि केकटी या दोन्ही गावांचे उद्घाटन करत आहोत। आज ज्या कामांचे आपण उद्घाटन करतो ते आता सगळ्या वक्त्यांनी आपापल्या भाषणातून आपल्याला सगळ्या गोष्टी बारकाईने समजून सांगितल्या आणि किती गरजू या सगळ्या कामांच्या गोष्टी होत्या त्या क्रमाने प्रत्येकाने आपापल्या भाषणातून उल्लेख केलेला आहे। खरं म्हणजे आज निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच उद्घाटन आणि भूमिपूजन करत असताना आनंद वाटतो की गेल्या 6 महिन्यापूर्वी जी विधानसभेची निवडणूक होती त्यामध्ये तुम्ही सर्वांनीच पायाला डिग्री लावून वैयक्तिक स्वतःचे घरचे काम असो, व्यवसाय असो किंवा कुठलाही प्रसंग स्वतःवर असो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकच ध्येय ठेवलं की आपल्या हक्काचा माणूस म्हणजे आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब हे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विधानसभेमध्ये गेले पाहिजे आणि भविष्याची आपली जी काही विकास कामाची वाटचाल थांबलेली होती ही परत सुरुवात झाली पाहिजे हा प्रत्येकाचा मनामध्ये एक निर्धार प्रत्येकाने केला होता। आणि आज त्याच गोष्टीचं आपण पाहिलं की या निवडणुकीमध्ये होतो ना भविष्य अशा प्रकारचं प्रत्येकाने रात्रंदिवस एक काम करून आपल्याला चांगल्या प्रकारचं मताधिक्य या परिसरातून मिळालं। आणि आज त्याच गोष्टीमुळं आज आपण पुन्हा एकदा विकासाची काम वाटचाल पुन्हा एकदा चालू करू शकलो। खरं म्हणजे हे जे रस्ते आपण सांगितले आणि आज आपण ज्याचं भूमिपूजन करतोय आणि ज्याचं लोकार्पण करतोय हे कामं 7-8 महिन्यापूर्वीचे जेव्हा आपण आमदारही नव्हतो तेव्हा प्रत्येकाच्या मनाची इच्छा होती की हे कामं आपण आमदार झाल्याच्या नंतर पूर्ण झालेले बघायला आपल्याला मिळावं आणि तोच उद्देश ठेवून खरं म्हणजे साहेबांनी या गोष्टीचा अत्यंत पाठपुरावा केला आणि जे शब्द आपण निवडणुकीच्या काळामध्ये दिले होते की हे कामं तुम्हाला निवडणूक झाल्याबरोबर लगेच पूर्ण झालेले बघायला मिळते तो दिवस खरं म्हणजे आज आला की आपल्याला जो विश्वासाने आपण साहेबांवरती आमच्यावरती विश्वास टाकला सगळ्या प्रमुख मान्यवरांवरती की त्यांनी निवडणुकीच्या काळात जे आपल्याला शब्द दिले ते खरं म्हणजे आज पूर्ण करण्यात आले। आणि निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये आपण ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा करतात त्या सगळ्या गोष्टी 100% पूर्ण करण्यात येते। खरं आज 2 कोटी रुपये तब्बल आज आपण कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करत आहोत। आपल्याला माहिती की हा परिसर म्हणजे वाढता परिसर आहे की किती पण आपण कामं केले तरी पण ते कमीच पडतं कारण की हा भाग 10 वर्षामध्ये आपण पाहिला की याच्यापूर्वी जर यायचं म्हटलं या अशा ठिकाणी 10-15 वर्षापूर्वी ते आधारात कोणी येऊ पण शकलं नसतं अशी परिस्थिती या परिसराची होती। पण 10 ते 15 वर्षामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली। आपल्या हे गाव हे फक्त एक गाव राहिलं नाही तर उपनगर झालं। त्यानंतर आपण पाहिलं की वेगळ्या प्रकारचे समाजाचे लोक आपल्या गावामध्ये राहण्यासाठी आले त्यामध्ये रिटायर नोकरी मोठ्या प्रमाणात आपल्या या दोन्ही
आणि एकदा एखादं घर जरी झालं, एखाद्या वस्तीवर जरी झालं तरी आपल्याला माहिती की लगेच मागणी चालू होती की रस्ता पाहिजे, रस्ता झाल्यानंतर अंधार होतोय, लाईट पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या विकास कामाच्या गोष्टी या आपल्याला माहिती की कधी न थांबणाऱ्या या चालू 100% चालूच राहतात. म्हणून खरं म्हणजे आज हे उद्घाटन करत असताना मी पण तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची की आपण ज्या भरपूर रस्त्यांचे आणि कामांचे आपण उल्लेख केला ते कामं आपल्याला येणाऱ्या 2 महिन्यातच पूर्ण झालेले बघायला मिळते. तयार करून साहेबांनी कालच मुंबईला मी शिवसाहेब संघ होते, साहेबांनी मोठ्या प्रमाणात जे प्रस्ताव प्रलंबित होते हे सगळे घेऊन साहेब म्हणजे माझं हॉस्पिटलचं काम हे तर मी करणारच, पण हे पण काम महत्त्वाचं आहे, हे पहिले काम करून घेतो नंतर हॉस्पिटलला जातो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात साहेबांची पण आपल्या परिसरासाठी मतदारसंघासाठी प्रयत्न असते की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बरं वाटतंय नाही वाटतंय या गोष्टीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपण लोकांना ज्या विश्वासाने आपल्याला मदत दिली त्याचं आपण उतराई कशी करावा ही कायम साहेबांचं कायम चालू असतं. म्हणून निश्चितपणे आज उद्घाटन जरी आज आपण 2 कोटी रुपयाचे केले, सकाळीच आम्ही शिंदे गावामध्ये पण 1-1.5 कोटी रुपयाचं उद्घाटन केलं. आता हे रात्री आपण या गावामध्ये करत आहोत आणि पाठीमागं नागरदेवाला मोठ्या निधीचं आपण उद्घाटन केलं. पण आपल्याला माहिती की इकडच्या भागामध्ये आपल्याला मोठ्या स्वरूपात अजून या 5 वर्षात मी 100% आपल्याला एवढा विश्वास देतो की जेवढे कामं आपल्याला करता येते, जेवढे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, स्वतःच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्या वार्डातले असतील, सरपंच ज्या गावातले आहेत त्या गावातले असतील किंवा मतदारसंघ नागरदेव गटामध्ये आता राहुरी मतदारसंघात काही सगळी गावं येत नाही, पण जे उरलेले राहिलेले जे काही गावं आहेत त्या गावांना पण एवढा विश्वास देतो की राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि निश्चित स्वरूपात सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आम्ही 100% जे गावं जरी मतदारसंघामध्ये नसले तरी पण त्यांचेही कामं आम्ही काही शिल्लक ठेवणार नाही, ते पण तुम्हाला पूर्ण झालेले बघायला मिळते. हा पण शब्द मी साहेबांच्या वतीने तुम्हाला देतो. आणि निश्चित आजचा कार्यक्रम खरं म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणही चांगलं झालं आणि या वातावरणामुळेच खरं म्हणजे या मंगल कार्यालयामध्ये आता आवाजाचा थोडा सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय, कारण की आता मंगल कार्यालय असल्यामुळे आवाज थोडा घुमतो. आपल्याला खरं म्हणजे बाहेर कार्यक्रम करायचा होता, पण आपल्याला माहिती की परिस्थिती अशी आहे, कार्यक्रम तसा 10 दिवसापूर्वीच करायचा होता, पण आपल्याला माहिती की पावसाची एवढ्या मोठ्या प्रमाणात परिस्थिती अशी होती की कुणी आपण जरी कार्यक्रम ठेवला असता तरी पण कार्यक्रम झाला असता नाही याचं काही गॅरंटी नव्हती. यावेळी रभाजी सूळ म्हणाले की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे आपल्याला सर्व जागा या मोठ्या मताधिक्याने जिंकायच्या आहेत. तेव्हा प्रत्येकाने आजपासून कामाला लागा, असे यावेळी सूळ यांनी सांगितले. नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडणारे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची राज्याला ओळख आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांनाही कर्ज, बचत गटांच्या माध्यमातून कर्ज सुविधा, शैक्षणिक कर्ज, खेळते भांडवल उपलब्ध करून दिले. भूमिपूजन आणि उद्घाटन या ठिकाणी अक्षयदादांच्या हस्ते होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्डिले साहेब आमदार झाल्यानंतर आता सरपंच साहेबांनी या ठिकाणी कर्डिले साहेबांनी सांगितलं की 5 महिन्यामध्ये जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी आपल्या गावासाठी आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होतो. गेले 5 वर्ष आपण जे काय भोगलं त्यामध्ये पिण्याचं पाणी असं, रस्ते असतात, ड्रेनेज लाईन असतात, वेगवेगळे प्रश्न असतील, ते प्रश्न आपल्याला 5 वर्ष
अडचण सोडवली. यशवंत नगर केकटीचा जो रस्ता आहे तो रस्ता आता 50 लाखाचा आपण मंजूर केलाय, त्याबद्दल आपले आभार. आपल्या परिसरातून जेवढा जाण्याचा रोग आहे त्या महिन्यामध्ये आता हे जेवणाची वेळ होती, त्याच्यामुळे बऱ्याचशा मंडळी आल्या नाही तुमची दूरदृष्टी घेऊन आपल्याला मोठे काम दिले. जवळजवळ आपले ड्रेनेज लाईट आणि कॉन्क्रीट आपल्या नागरिकांना जेवढे बंद झाले यांच्या सर्वात मोठ्या समस्या. आणि पाण्याची समस्या बी होती. आमची माळवस्ती काय स्वरूपी पाणी करायचे तर काय होतंय आता साहेबांना पण हे कल्पना नाही, आपल्याला बी कल्पना नाही. कारण आपण ज्या वेळेस लाईन बोलायला मागे त्याच्या जेवढ्या लाईन होत्या त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता तर आपली लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि एवढी लोकसंख्या वाढली असताना पाण्याची पूर्तता काही तेवढी होत नव्हती. तरी मागील 5 वर्षामध्ये थोडी काढताना झाली, पण आता पाणी सुरळीत झालं. त्याच्यामुळं आपल्या पाणी कर्मचारी असतील, भाऊसाहेब असतील, यांना थोडं श्रेय देतो आम्ही. पण तरी पण आता नवीन जो व्यवस्था आहे तर आपले दोन येतील गाव आता समजा केकीची ग्रामपंचायत आहे, पण आम्हाला काय होतं बऱ्याच वेळेस सगळं वसुलीवरच जेवढी वसुली होईल तेवढाच खर्च करायचा होतं. नवीन काय नाही होत नव्हत्या. तरी साहेबांनी आमची माळ वस्तीची जी पाईपलाईन 1100 मीटरची जी योजना दिली त्याच्यात बरंचसं आमचं काम होतं आहे. आणि आपले महेश नगर असेल, शांतीनगर असेल, आमच्या ज्या ड्रेनेज लाईन पूर्ण झालं आहे त्याचं काही झालं नाही. आणि नवीन जे केकीचे काम आहे ते केकीचे व्यवसायिक असतील त्यांनी ते केकीच्या कामाबद्दल सूचना करावं. आणि तसे आता साहेब सुद्धा अजून साहेबांना दादाला सांगतो, विनंती करतो तर आमचा जो आता एक लांबपर्यंत रस्ता होता तो जो 25 वर्ष होत नाही, त्याला पर्याय रस्ता आम्ही आपण गावाच्या शेजारी सुचवलेला आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर. आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा. सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी. शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड.